नमस्कार. आज 21 एप्रिल 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. पेरणीत 5 लाख हेक्टरची घट, एल निनोच्या प्रभावाचा फटका, राज्यात आढावा बैठका चालू. त्यानंतर आढावा बैठकीमध्ये निर्णय काय घेण्यात आलेत पहा की पीक पद्धतीमध्ये आपण बदल करून पाहूयात. ओके, तर म्हणजे हा फक्त प्रश्नचिन्ह आहे पहा की बदल करण्यात येतील बहुधा. तर लक्षात घ्या, आगामी काळात खतांच्या तुटवड्याचा संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर खत वितरणामध्ये रेशनिंग पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. त्यासोबतच अल निनोच्या प्रभावाच्या पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्या लागतील, तसेच पीक पद्धतीमध्ये बदल करावे लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर युद्ध परिस्थितीमुळे खताचा तुटवडा होण्याची भीती असून काळाबाजार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खताचे नियोजन करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे मांढरे यांनी सांगितले. पहा, एकीकडे आहे USA आणि इराणचं युद्ध, त्यानंतर दुसरीकडे आहे एल निनो. ओके, या दोघांचं जर मिक्सचर केला तर यावर्षी कृषी सेक्टरवरती खूप मोठा आघात होणार आहे, हे निश्चित आपल्याला दिसत आहे. पहा, ओके, मग यासाठी राज्यामध्ये आढावा बैठका चालू झालेल्या आहेत. कारण पहा, अगदी 1 महिन्यानंतर आपल्याकडे दरवर्षी मान्सूनला सुरुवात होते, म्हणजे जून महिन्यामध्ये. पण यावर्षी सध्याला अल निनोचा जर प्रभाव वाढला तर नक्कीच पहा, मान्सूनचा आपल्या राज्यावरती नक्कीच जास्त परिणाम होईल. राज्यात म्हणण्यापेक्षा अगदी संपूर्ण देशावरच याचा परिणाम होणार आहे. पण राज्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर नक्कीच एकीकडे खतांचा पण फटका बसेल व दुसरीकडे अल निनोचा पावसासाठी फटका बसेल. मग असं असताना कृषी सेक्टरला कसं तारायचं याबद्दल सध्याला आढावा बैठक चालू आहे. मग अगदीच पहा, ही न्यूज इन प्रोसेस आहे. जसं वेळोवेळी यामध्ये काही पॉईंट चेंजेस होतील तसं तसं आपण या न्यूजला पाहणार आहोत. आता सध्याला फक्त राज्यामध्ये आढावा बैठका चालू झालेल्या आहेत व असा काहीतरी निर्णय येईल हे न्यूजमध्ये तुम्हाला आहे असं लक्षात आलेलं असेल तर मोर दॅन सफिशियंट आहे. जसं जसं पुढे जाऊ ना या न्यूजमध्ये आपण तसं हे पॉईंट्स आपण ग्रास्प करत जाऊयात. स्वतःहून रिसर्च करू नका की अल निनोचा प्रभाव पडला तर कृषीवर किंवा कोणते पिकं आपण घ्यायला पाहिजेत. हे निश्चिंत राहा. आर्टिकल्स वगैरे तशा पद्धतीने येतील, मी त्यावरती लक्ष ठेवून आहे, एकही बातमी सुटू देणार नाही. डन. त्यानंतर नेक्स्ट बातमी आहे पहा, ट्रम्प यांच्या घोषणांमागे सट्टेबाजीचा संशय, शेअर बाजारात कोट्यवधींचा उलाढाल, इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप. आता इन्सायडर ट्रेडिंग काय असते हे मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे. आता अगदी डोनाल्ड ट्रम्प हे काम काय करत आहेत ते पाहूयात आपण. पहा, 28 फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती आक्रमण केल्यानंतर त्यांनी काय म्हटले होते की फक्त 2 ते 3 दिवसामध्ये काय होईल, हे युद्ध खतम होईल असं त्यांनी एक प्रेडिक्शन दिलेलं होतं. मग पहा, 28 तारखेला काय झालं, अतिशय मार्केट लगेच पहा कोसळलेलं होतं. का तर जे शेअर आहेत ना ते ज्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे ते जे इन्व्हेस्टर्स आहेत ना ते इन्व्हेस्टर आपले शेअर मार्केटमध्ये विकून ते पळायला लागले होते. मग ते पळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट येतं की अशा पद्धतीने हे युद्ध थांबणार आहे. म्हटल्यानंतर पहा, अगदी लो गेलेले होते. म्हणजे पहा, 100 रुपयेचं शेअर होतं. ओके, मग 100 रुपयेचं शेअर असताना पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमण केलं. ओके, मग आक्रमण केल्यानंतर हे जे 100 रुपयेचं जे शेअर आहे ना ते मी फक्त 90 रुपयाला विकून पळून गेलो. बरोबर. मग 90 रुपयाला विकून पळून गेल्यानंतर पहा, अगदी जो दुसरा इन्व्हेस्टर वगैरे असेल ना त्याला अगदीच पहा इथं तोटा तर झाला 10 रुपयाचा. पण डोनाल्ड ट्रम्प, आता मी खरेदी केलेले 90 रुपयाला. ओके, मग 90 रुपयाला खरेदी केल्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले की युद्ध संपणार आहे, सर्व काही खतम झालं आहे, आम्ही वापस चाललेलो आहोत असं म्हटल्यानंतर पहा, जो आता पहा हा बी हा व्यक्ती होता, त्या बी या व्यक्तीने पवनला हा शेअर विकला 90 रुपयाला. ओके, व बीचा इथं तोटा नक्की झालेला आहे. बरोबर, बी मायनसमध्ये गेला, ठीक आहे. पण आता पहा, पवनने कितीला 90 रुपयाला हे शेअर घेतलेलं आहे, राईट. मग आता पुढे काय होईल पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की नाही आता हे युद्ध खतम होणार आहे. मग युद्ध खतम होणार आहे असं म्हटलं लगेच पहा, हे जे 90 रुपयाला मी शेअर घेतलं होतं ना, या 90 रुपयाच्या शेअरचे मला पहा 110 रुपये मिळतात. मग मी तर कितीचा प्रॉफिट करून घेतला तर 20 रुपयाचा इथं प्रॉफिट मार्जिन कमवलं मी. ओके, मग अगदी डोनाल्ड ट्रम्प यांनी पण तसंच करत आहेत. आता या ठिकाणी तुम्ही काय करा, बी या ठिकाणी अगदी नॉर्मल इन्व्हेस्टर किंवा कॉमन मॅन ठेवा व पवन या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांना तुम्ही ठेवा. ओके, किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जे जवळचे आहेत सिक्युरिटी वगैरे तसे त्या लोकांना तुम्ही इथं ठेवा. मग होत आहे काय तर इन्सायडर ट्रेडिंग, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आज कोणती घोषणा करणार आहेत. ओके, किंवा आता अगदी पवन हा डोनाल्ड ट्रम्प यांचा PA आहे असं तुम्ही जर कन्सिडर केला तर मग डोनाल्ड ट्रम्प यांची बुद्धी कशी चालत आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज कोणता निर्णय घेणार आहेत हे जर मला समजलं तर पहा, मी 90 रुपयाचा पण काय मी अगदी अन्य दुसरे पण शेअर खरेदी करू शकेल ना, जे पडणार आहेत किंवा जे पडलेले शेअर आहेत ना ते मी ऑलरेडी खरेदी करेल. व अगदी तशाच पद्धतीने इथं पण होत आहे. आता पहा, 9 मार्च रोजीचं यांनी एक मुलाखत दिलेली होती. त्यांनी म्हटलं होतं की आता आम्ही लवकरच हा संघर्ष थांबेल असं म्हटल्यानंतर लगेच पहा शेअरच्या किंमत वगैरे तिथं 25% घसरलेल्या होत्या. मग लगेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या PA किंवा अगदी जे आजूबाजूचे व्यक्ती आहेत ना त्यांनी ते प्रॉफिट तिथं कमावलेला होता. मग अगदी डोनाल्ड ट्रम्प हे प्रॉफिट कमावत आहेत किंवा नफेखोरीचा इथं पॅटर्न दिसत आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. मग पाहूयात. आता पहा, ही BBCने वृत्त दिलेलं आहे.
पण आता डोनाल्ड ट्रम्प किंवा जे USA आहे यामध्ये काय चॅलेंज तिथं घेण्यात येईल किंवा त्यांच्यावरती काय ॲक्शन घेण्यात येईल हे सर्व काही त्यावरती डिपेंड आहे पहा. व इन्सायडर ट्रेडिंग म्हणजेच काय असतं परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करेन पहा. पवन निलेवाडची NP ही नावाची कंपनी आहे. ओके, निलेवाड पवन किंवा NP ही कंपनी आहे माझी. मग माझा मित्र आहे पहा, ABC नावाचा माझा मित्र आहे व मी माझ्या मित्राला फोन करून सांगणार की बाबा मी असा माझ्या कंपनीमध्ये निर्णय घेणार आहे. ओके, तर असा फक्त त्याला सांगितलं ना की उद्या प्राईस तिथं नक्कीच वाढतील पहा. किंवा आयफोन जे आहे iPhone 18 लॉन्च करणार आहे व त्यामध्ये जास्त फीचर्स असतील व तो मार्केटमध्ये धुमाकूळ गाजवेल असं जर म्हटलं व पहा, किंवा अगदी आयफोन ही माझीच कंपनी आहे असं कन्सिडर करूयात आपण, व मी माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की बा जे आयफोन नवीन येणार आहे ना मार्केटमध्ये त्यामध्ये खूप जास्त फीचर्स असतील व ते मार्केटमध्ये आल्यानंतर सॅमसंग, नोकिया वगैरे जे सर्व कंपन्या दुसऱ्या आहेत ना त्यांची किंमत पडतील. मग असं जर म्हटलं ना तर ABC हा जो माझा मित्र आहे ना तो आज घडीला नॉर्मल प्राईस किती 100 रुपयाला आहे ना, तर 100 रुपयाला सगळे शेअर वगैरे तो खरेदी करेल. म्हणजे 200 शेअर त्यांनी खरेदी केला 100 रुपयामध्ये, बरोबर. मग उद्या मी आयफोन लॉन्च केला. ओके, म्हणजे उद्या जर आयफोन लॉन्च झालं ना तर काय होतं पहा, हे जे 100 रुपयाचं शेअर आहे ना ते डायरेक्टली जातं 200 रुपयाला. बघ, माझा जो मित्र होता ABC हा त्याचे स्वतःचे 200 शेअर मार्केटमध्ये विकायला काढेल. मग प्रत्येक शेअर मागे त्याला पहा 100 रुपयाचा प्रॉफिट झाला, बरोबर. मग अगदीच पहा एका दिवसामध्ये तो 100 रुपयाचं तिथं प्रॉफिट कमवू शकेल. मग ह्यालाच म्हणतात पहा इन्सायडर ट्रेडिंग. म्हणजे आपल्या कंपनीचं किंवा जवळचं एखाद्या व्यक्तीमार्फत प्रॉफिट कमवणे यालाच म्हणायचं इन्सायडर ट्रेडिंग. व अशा पद्धतीने केलं जातं, पण हे इल्लिगल आहे. भारत देशामध्ये इल्लिगल आहे. मग त्यामुळेच मी म्हटलं पहा ही USAचं आहे, पण भारत देशामध्ये जर असं काही झालं तर डोनाल्ड ट्रम्प याच्यावरती आपण ॲक्शन घेतलं असतं. ओके, पण आता ठीक आहे, त्यांच्या देशामध्ये आता पाहूयात की तिथे काय निर्णय वगैरे घेण्यात येतील. ओके, ते त्यांच्यावर बेस आहे. पण ह्या सर्व गोष्टींमधून इराणने एक सबक शिकलं पहा. इराणने काय म्हटलेलं आहे की आम्ही आता चर्चेला जाणार नाही, करा काय करायचं ते. ओके, कारण त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही स्टेट ऑफ हॉर्मुझ तर ब्लॉक केलेले आहात. ओके, व डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीने इन्सायडर ट्रेडिंगसाठी किंवा प्रॉफिट मार्जिनसाठी वगैरे जर थोडंसं निर्णय घेत असतील तर आम्हाला गरजच नाही ना. कारण पहा ते येतात 21 तारीख लास्ट दिली होती, आज 21 तारीख लास्ट आहे पहा, म्हणजे ते निर्णय तर काही घेणार नाहीत. ओके, व अशा पद्धतीने ब्लॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत की युरेनियम आम्हाला द्या, तुम्ही जे साठवलेले स्टॉक पाईल्स आहेत ते आम्हाला द्या. असं आम्ही तर करू शकत नाही. मग त्यामुळे चर्चेला जाण्याचं काही कारणच नाही आहे ना तिथं, कारण आम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प निर्णयच घेणार नाहीत व ते होणारच नाही आहे. ओके, त्यामुळे इराण आता पहा चर्चेमध्ये सहभागी होण्यावर तो थोडंसं नकारात्मक भूमिकेवर आहे. मग त्यांनी होल्डिंग इथं जे चर्चा होती त्याला त्यांनी थोडंसं थांबवलेली आहे. पाहूयात आता, इराण तर नाहीच म्हटलेलं आहे. ओके, आता कदाचित उद्याच्या न्यूजपेपरमध्ये वगैरे काय होईल ते आपल्याला पाहता येईल. ओके, मी आत्ताच लेटेस्ट न्यूजच पाहिले आहे, तर ठीक आहे. तर ही न्यूज बातमी आय होप तुम्हाला समजली असेल. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर ही बातमी आपण द हिंदूमध्ये आत्ताच पाहिलेली आहे, स्किप करू शकता. त्यानंतर केवळ संशयावरून चौकशी नाही, SIR प्रकरणी न्यायालयाची नोटीस किंवा न्यायालयाची टिप्पणी. ओके, ही बातमी आता स्किप करा. SIR मुद्दा झाला, आता डायरेक्टली इलेक्शनच आहे पहा 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला. मग आता याचं काही होऊ शकणार नाही. जे झालेलं आहे म्हणजे पुलाखालून जेवढं पाणी जायचं होतं ते झालेलंच आहे, त्यामुळे आता निश्चिंत राहा. त्यानंतर नेक्स्ट आहे पुरोगामी बुरख्या आडचा प्रतिगामी चेहरा. मी स्किप करतोय हा आर्टिकल. ओके, नेक्स्ट आहे पहलगामचे प्राक्तन. आता हा आर्टिकल शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या, पण रिकमेंडेड नाही आहे. कारण पहा अगदी थोडंसं दुर्दैव आहे. पहा, पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा उद्या 22 एप्रिल रोजी वर्षश्राद्ध दिन. ओके, पण ह्या सर्व गोष्टींमध्ये एक मात्र पॉईंट पुढे आला की असे हल्ले होऊ नये त्यासाठी निकोप स्थानिक वातावरण निर्माण करणे हाही सज्जता वाढवण्याचा एक उपाय. पण खऱ्या अर्थात तुम्ही पाहिलात तर याची पुढील खबरदारी घेण्यासाठी किंवा जे इंटरनल सिक्युरिटी त्या दिवशी ब्रीच झालेलं होतं त्याची जबाबदारी कुणाची किंवा यामध्ये चौकशी झाली का, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला अद्याप मिळाली नाहीत. त्याबद्दलचा हा आर्टिकल व थोडंसं इथं भावनाला ठेस पोहोचू शकते, त्यामुळे मी हा आर्टिकल रेकमेंड करत नाही आहे. मी हायलाईट केलं आहे पहा, मी वाचलेलं आहे, पण अगदी कुठेतरी म्हणजे थोडंसं थांबावं लागतं अगदी त्या पद्धतीने हा आर्टिकल. त्यामुळे मी पब्लिक प्लॅटफॉर्मसाठी हा आर्टिकल स्किप केला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचा, अन्यथा स्किप करून पुढे चला. नेक्स्ट आहे शबरीमालाच नव्हे संवैधानिक नैतिकतेचाही प्रश्न. आता हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. मी अद्याप याला आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, पण रात्रीपर्यंत ह्याला मॅगझिनमध्ये इन्क्लूड करून तुम्हाला नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मॅगझिन मिळेल. ओके, पण मला हे एक्सप्लेन करू द्या. संवैधानिक नैतिकता व आय थिंक कालच आपण पेपर पाहिलेला आहे ना, परत एकदा आपण पेपर पाहूयात. एकच मिनिट द्या. सॉरी, काल आपण राज्यसेवेचा पेपर पाहिला होता, याच्यापूर्वी आपण UPSCचा पेपर पाहिला होता पहा 2025चा. व अगदी हा प्रश्न म्हणत होतो मी, संवैधानिक नैतिकता. ओके, व संवैधानिक नैतिकता आय होप समजत असेल. म्हणजे लोकसत्ता का महत्त्वाचा आहे. आता म्हणजे डेली असं दाखवायचं नाही आहे मला की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात, पण थोडंसं दाखवल्यानंतर तुम्हाला पण म्हणजे लक्षात येईल की बा आपण योग्य ट्रॅकवरती आहोत. ओके, म्हणजे असं डेली करत नाही मी, पण
गरजेचं आहे इथे. ओके. व पहा, तुम्ही खालचं राज्यसेवेचं पेपर पाहिलात, हे जर पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं, तर आपण योग्य ट्रॅकवर तर नक्कीच आहोत. ओके. जसं मी मालदीवचा प्रश्न जो आहे ना, तो मी छाती पिटून सांगत आहे किंवा मी सांगितलेलं होतं वगैरे, तसं म्हणजे नक्कीच तुमचा त्यामध्ये जे भरपूर हात असेल. पण कुठे गेला तो मालदीवचा प्रश्न? पण पहा, मी अगदी त्याला योग्य पद्धतीने घेतलेलंच होतं. हे पहा, मालदीवचा प्रश्न. ओके. मग आता हे सांगण्यामागचं कारण काय आहे, तर पहा, UPSC जी आहे किंवा अगदी MPSC राज्यसेवा जी आहे ना, ती राज्यसेवा कोणाला पाहत आहे? लाईट हाऊस म्हणून UPSCकडे पाहत आहे सर्व नजरेने, बरोबर. मग आपण UPSCच्या बेसिसवर चर्चा करणं अपेक्षित आहे ना, कारण लास्ट इयरला तुम्ही पहा, व दरवर्षी UPSC संवैधानिक नैतिकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, ओके, याला इंग्लिशमध्ये पहा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी हा शब्द आहे, यावरती प्रश्न काढतं. मग आता ह्या वर्षी चर्चेत काय आहे पहा, सबरीमाला केस चर्चेत आहे. याच्यापूर्वी पण आपण सबरीमाला केसबद्दलच मी बोललेलो होतो की संवैधानिक नैतिकता आणि सामाजिक नैतिकता या दोन गोष्टी इथं चॅलेंज केले जाणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. हे आपण याच्यापूर्वीच पाहिलेलं आहे, पण आता अगदीच याला वेगळ्या अँगलने आज पाहणार आहोत. ओके. व जर परीक्षेला प्रश्न आला, UPSCला पण किंवा राज्यसेवेला पण पुढल्या वर्षी जर प्रश्न आला, तर हा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याचे जे नोट्स आहेत ते आजच्या मॅगझिनमध्ये ते इन्क्लूड करून मी देईन. पण आता तुम्ही फक्त एक्सप्लेन करण्यावरती थोडंसं फोकस करा, म्हणजे समजून घ्या की हे नेमकं काय असतं इश्यू. ओके. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी वगैरे काय. आता मी काय करणार आहे पहा, स्टोरी थोडंसं आपण वेगळ्या अँगलने पाहणार आहोत. तर गोष्ट आहे पहा 1979 दरम्यानची. ओके. 1979 दरम्यानची ही गोष्ट आहे. पण त्याच्यापूर्वी पहा, आपण काय करूयात, 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, हा आपला प्यारा भारत. मग प्यारा भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950ला आपलं भारतीय संविधान अंमलबजावणी चालू झाली पहा. मग त्याच्यानंतर 1975मध्ये आपल्याकडे इमर्जन्सी आणीबाणी लावण्यात आली पहा. ओके. मग त्याच्यानंतर किंवा अगदी 1970 पासूनचं जे कालखंड आहे त्याला आपल्याला बेसिकली टार्गेट करायचं आहे व आपल्याला जायचं आहे बिहारमध्ये. बिहार येथील 2 डिस्ट्रिक्ट आहेत, पटना आणि मुझफ्फरपूर. ओके. मग या सेंट्रल जेलमध्ये पहा, हजारो कैदी तिथं डांबून ठेवण्यात आले होते. ओके. म्हणजे अगदीच काही आणीबाणीमधले होते किंवा काही पहा डकेत असं म्हणून डिटेन वगैरे करण्यात आलं होतं त्यांना. अतिशय भरभरून केसेस, म्हणजे अगदी पोलिसांनी डायरेक्टली आता एखाद्याच्या विरोधात कंप्लेन वगैरे गेलं, रस्त्यावर तो मारामारी करत आहे म्हणून डायरेक्टली पोलिसांना समजलं ना, पोलीस जायचे, त्याला उचलून घेऊन जेलमध्ये टाकायचे डायरेक्टली. ओके. त्याच्यावरती काही चेक अँड बॅलन्स वगैरे बिलकुल काहीच नव्हतं. बिहारमध्ये अगदी गुंडाराज ज्या पद्धतीने म्हणतात पहा, किंवा यावर्षीची जी निवडणूक झाली पहा, त्यामध्ये पण गुंडाराज हा शब्द जास्त वापरला जात होता. मग ते नेमकं तिथूनच बेसिस आलेलं आहे पहा त्यांचं. म्हणजे पोलीस काय करायचे, डायरेक्टली जर फोन आला ना त्यांना की हा व्यक्ती भांडण करत आहे दारू पिऊन, तर अगदी पोलीस जायचे, त्याला घरातून उचलून आणायचे व डायरेक्टली जेलमध्ये टाकायचे. ओके. 24 तासाची बेल वगैरे तिथे काही कन्सेप्टच नव्हती, तिथे डायरेक्टली जेलमध्ये वगैरे टाकायचे. मग हे कोणाला समजलं पहा, इंडियन एक्सप्रेसला समजलं. मग इंडियन एक्सप्रेसने करेज जर्नलिझम त्यांनी दाखवलं. ओके. म्हणजे तुम्ही जर इंडियन एक्सप्रेसची टॅगलाईन पाहिली तर करेज जर्नलिझम असं आहे. मग त्यांनी करेज जर्नलिझम म्हणत पहा, त्यांनी डायरेक्टली आर्टिकल्स लिहायला लागले. ओके. मग आर्टिकल्स लिहायला लागल्यानंतर पहा, ॲडव्होकेट होत्या पुष्पा कपिला हिंगोरानी. ओके. ॲडव्होकेटचं नाव पहा, लक्षात घ्या. आता हे तुम्हाला परीक्षेसाठी गरजेचं नाही, पण तुम्हाला माहिती असावं या नात्याने सांगतोय. ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोरानी. ओके. किंवा कदाचित हे कपिल असेल, पण डायरेक्टली त्यांचं कपिला अशा पद्धतीने दिलं होतं, त्यामुळे मी घेतलं हिंगोरानी. ओके. यांनी काय केले पहा, अगदीच सुप्रीम कोर्टाला त्यांनी पत्र लिहिले. आता पत्र कोणाच्या बेसिसवर लिहिले पहा, त्यांनी हुसैनारा खातून. ओके. हुसैनारा खातून. मग आपल्या परीक्षेला किंवा आता केसचं नावच पडलं पहा, हुसैनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1979. हे केसचं नावच पडलं पहा, हुसैनारा खातून. आता हुसैनारा खातून यांना फॉरेनर्स ॲक्ट याच्या नावाखाली त्यांना अटक करण्यात आली होती पहा. अटक म्हणण्यापेक्षा डिटेन करण्यात आलं होतं. ओके. मग आता अगदी ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोरानी या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या व त्यांनी म्हटलं की हुसैनारा खातून यांना डिटेन करण्यात आलेलं आहे व त्यांचे चार्जेस पण सांगत नाहीत पोलीस किंवा काहीच नाही, फक्त त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. बाकी त्यांच्यावरचे चार्जेस वगैरे काय हे आम्हाला काहीच माहिती नाहीत, असं म्हणत त्यांनी पहा पहिल्यांदा ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोरानी यांनी, आता इथे आर्टिकल कोणतं लागेल पहा, आर्टिकल 21. आर्टिकल 21 म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार, डिग्निटीने, हा घेत त्यांनी पहा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. मग याच्यापूर्वी पहा 1979पर्यंत ना आपल्याकडे PIL नावाची कन्सेप्टच नव्हती. ओके. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही नावाची कन्सेप्टच नव्हती. 1950ला आपलं भारतीय संविधान म्हणजे अंमलबजावणी झाली, परंतु सुप्रीम कोर्टाकडे असं PIL नावाचं काहीच तिथं साधन नव्हतं. मग पहिल्यांदा या केसमध्ये हुसैनारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये पहिल्यांदा
PIL नावाची कन्सेप्ट आली, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या नावाखाली पहिल्यांदा ही केस चालली गेली व पहा मदर ऑफ PIL म्हणून कोणाचं नाव घेतलं जातं मग ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोराणी यांना आपण मदर ऑफ PIL म्हणून ओळखतो. डन. PILची कहाणी तुम्हाला आता समजलेली असेल. मग याच्याच बेसिसवर पहा आज पण एक न्यूज आलेली आहे. एकच मिनिटात पहिल्यांदा आपलं इथं जावं लागेल. ओके, कुठे आहे ती बातमी हां, तर ही बातमी तुम्ही पाहू शकता. सरसंघचालिकाची सुरक्षा हा जनहित मुद्दा नाही, जनहिताचा मुद्दा नाही. म्हणजेच याला PILला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, जनहित याचिका. जनहित याचिका व जनहित याचिकाच्या मदर कोण आहेत तर ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोराणी या आहेत. आता ते कपिला आहे का कपिला आहे ते सॉरी फॉर दॅट, म्हणजे प्रोनन्सिएशन आपल्याला माहिती नाही आहे. इंग्लिशमध्ये KPILA अशाच दिलेलं होतं, त्यामुळे मी आपलं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. ओके, जर एखाद्याला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. जे वकील आहेत त्यांना हे नक्की माहिती असेल. पण आता अगदी आपलं बॅक टू द स्टोरी यायचं आहे. पहिल्यांदा 1979मध्ये सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली हुसैनारा खातून या केसमध्ये, व सुप्रीम कोर्टाने म्हटलं की पहा आता अगदी या आजपासून जनहित याचिका आपल्या देशामध्ये लागू होतील. ओके, असं त्यांनी पहिल्यांदा 1979मध्ये म्हटलं. व जे हुसैनारा खातून आहेत यासोबतच पहा त्यांनी ज्यांचं पहा ट्रायल पण झालेलं नव्हतं. बिहारमध्ये मी सांगितलं ना, एखाद्याने फोन जर केला ना किंवा हा व्यक्ती मला त्रास देत आहे किंवा हा दारू पिऊन भांडण करत आहे तर लगेच पोलीस जायचे व त्याला म्हणजे घेऊन यायचे व डायरेक्टली जेलमध्ये टाकायचे. काहीच नाही, तिथं ज्युडिशियल जे मॅजिस्ट्रेट वगैरे असतात त्यांच्या पुढे तिथं प्रेझेंटच केलं जायचं नाही. म्हणजे अशा पद्धतीने तिथं गुंडाराज होता. मग अगदी त्याला अनुसरून ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालली ना, सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की बा इथं तर खरंच हे होत आहे. म्हणजे इथं आर्टिकल 21 किंवा जे भारतीय संविधान ज्युडिशियल ढांचा बनवून दिला नाही त्याचं इथं पालनच होत नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटकडे वगैरे घेऊन जावं असं काही तिथं नाही, होतच नाही आहे. मग सुप्रीम कोर्टाने पहा अगदी संपूर्ण देशभरातील 40,000पेक्षा जास्त जे कैदी आहेत ना त्यांना रिलीज केलं. ओके, म्हणजे पहा अगदी त्यांच्यावरती चार्जेस काहीच नव्हते तरी पण त्यांनी 5-5 वर्ष 10-10 वर्ष जेलमध्ये सडत होते. मग त्यांना जवळपास आपल्या संपूर्ण देशभरातून 40,000+ कैदी तिथे रिलीज झाले. ओके, मग हे कधी आलं तर जनहित याचिकेमधून हे आपला साध्य झालेलं आहे. ओके, मग अगदीच पहा त्याच्यानंतर भरपूर केसेस अशा गेलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस जनहित ज्या याचिका आहेत ना त्या खूप मदत केल्या आहेत. जसं की नवतेज सिंग जोहर प्रकरणामध्ये समलिंगी सेक्शन 377 हे नलिफाईड तिथं करण्यात आलं. मग आता पहा याच जनहित याचिकेच्या बेसिसवर शबरीमाला जे टेम्पल आहे या टेम्पलच्या विरोधात त्यांनी केस केलेली आहे. मग 2018मध्ये ऑलरेडी निकाल लागलेला होता की ज्या जननक्षम वयाच्या महिला आहेत त्यांना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा असं सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी मान्य केलं. परंतु 2018च्या नंतर पहा 50+ जे हे आहेत संस्था आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांनी डायरेक्टली PIL पिटिशन दाखल करत किंवा त्यांची बाजू मांडत सुप्रीम कोर्टाला त्यांनी पत्रव्यवहार केला किंवा तुम्ही याचं रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं. मग पहिल्यांदा पहा त्यांनी फक्त 5 जजेसची बेंच बसवली होते. आता ती बेंच वाढवून पहा 9 जणांची बेंच करण्यात आलेली आहे. 9 जजेस आता सध्याच्या बेंचमध्ये बसलेले आहेत व त्यांनी निर्णय घेतील की बा सबरीमाला जे टेम्पल आहे त्यामध्ये जननक्षम वयाच्या महिलांना एंट्री देण्यात यावी किंवा नाही. पण पहा आता इथं प्रॉब्लेम काय होणार आहे तर मी आत्ताच बोलत असताना काय म्हटलं की भारतीय संविधानामधील कलम आर्टिकल 21. ओके, एकच मिनिट ह्याला परत एकदा क्लीन करेन, मला थोडंसं कोरं पेज पाहिजे ते मिळत नाही आहे तर आपण या पेपरवरती सनोटेशन करूयात. ओके, तर पहा आपलं भारतीय संविधानामध्ये आर्टिकल आहे 21 आर्टिकल आपलं काय म्हणतं तर लिव्ह लाईफ विथ डिग्निटी, बरोबर. त्याच्यानंतर आर्टिकल 14 काय आहे कायद्यासमोर सर्वांना समानता. त्याच्यानंतर आर्टिकल 15 आता अगदीच हे काही जणांचं तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता या संदर्भात आहे पण आर्टिकल 15ला आपण इथं घ्यायचं नाही आहे. आर्टिकल 21 आणि आर्टिकल 14 ह्या जर 2 आर्टिकलला जर तुम्ही पाहिलात तर इथं काय होत आहे तर अगदीच पहा महिला आणि पुरुष एक समान आहेत हा भारतीय संविधानासमोर ठेवलेला एक नजरिया आहे, बरोबर. मग याला आपण इथंच ठेवूयात. त्याच्यानंतर सबरीमाला टेम्पलच्या केसमध्ये काय होणार आहे तर सबरीमाला जे व्यवस्थापन आहे त्यांनी काय म्हणतात की नाही ज्या महिला 10 वर्ष किंवा 14 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत आहेत म्हणजे अगदी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ज्या महिला आहेत त्यांना एंट्री नाही आहे, बरोबर. मग मला सांगा इथं डिस्क्रिमिनेशन होत आहे का नाही तर बिलकुल होत आहे. व आर्टिकल 15 काय म्हणतं पहा डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे. ओके, पण काही ठिकाणी आपण डिस्क्रिमिनेशन करू शकतो जसं की पहा महिलांना थोडीशी संधी वाढवून देताना किंवा SC ST किंवा सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत त्यांना समानतेसाठी तिथं त्यांनी कायदा करू शकतो स्टेट असं आर्टिकल 15मध्ये डिस्क्रिमिनेशनचे काही पहा एक प्रमुख मुद्दे ते मांडण्यात आले किंवा इथं तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता बाकी ठिकाणी डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. मग मला सांगा आर्टिकल 15मध्ये ह्या एंट्रीबद्दल काही म्हटलेलं आहे का तर बिलकुल नाही. आर्टिकल 15नुसार ही एंट्री वैध ठरते का अवैध तर नक्कीच अवैध ठरते. पहा कारण
जे भारतीय संविधान आहे त्यांनी काय म्हटलं आहे की बा याच बेसिसवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता, अन्य जर बेसिसवर डिस्क्रिमिनेशन केलात तर तुम्ही गेलात. अगदी तसंच पहा आर्टिकल 14 काय म्हणतं, भारतीय कायद्यासमोर सर्व काही समान आहेत. डन. त्याच्यानंतर आर्टिकल 21 आपलं काय म्हणतं, लिव्ह विथ डिग्निटी. मग आताच लक्षात घ्या, 10 ते 40 वयामधील ज्या महिला आहेत त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे का नाही, तर बिलकुल यस. मग आर्टिकल 21चं व्हायलेशन आहे का, तर नक्कीच यस. कारण सबरीमाला टेम्पलमध्ये जर त्या महिलांना जायचं असेल तर इथं काय त्यांना त्यांच्यावरती बंधनं आलेली आहेत व ते बंधनं कोण टाकत आहे, तर अगदीच टेम्पल व्यवस्थापन टाकत आहे. मग अगदी त्याच्या विरोधात आर्टिकल 21 जातं. त्यानंतर आर्टिकल 14 काय म्हणतं, कायद्यासमोर समानता किंवा भारतीय संविधानासमोर सर्व महिला पुरुष दोघं पण एक समान आहेत. पण ह्या टेम्पल व्यवस्थापनासमोर सर्वजण समान आहेत का, तर बिलकुल नाही. बरोबर. हे झाला पहा संवैधानिक थोडंसं क्लिष्ट किंवा संविधानाला थोडंसं चॅलेंज करणाऱ्या ह्या 3 गोष्टी आहेत. डन. आता याच्या विरोधात तुम्ही पहा, आता हे जे सबरीमाला टेम्पल आहे ते पहा देवस्थान आहे. ओके. व देवस्थान असल्यानंतर त्यांचे काही तिथे म्हणजे स्वामी अय्यप्पा जे मंदिर आहे त्यामधील काहीतरी त्यांचे पहा हे आहेत, काय म्हणू शकता, त्यांचे काही नियम आहेत ते. ओके. व हे नियम त्यांनी बनवलेले आहेत का, तर नाही, ते पूर्वजांपासून बनलेले आहेत व ते तशाच परंपरेने चालत आलेले आहेत पुढे. मग स्वामी अय्यप्पा मंदिराचं जे व्यवस्थापन आहे त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा सुप्रीम कोर्ट आहे ना, सुप्रीम कोर्टाने जे लॉचे जे मॅटर आहेत ना त्यामध्ये इंटरफेअर करावं. आमच्या देवस्थान किंवा आमच्या गोष्टींमध्ये यांनी इंटरफेअर करू नये. ओके. यांनी जर आमच्या व्यवस्थेमध्ये जर इंटरफेअर करायला लागले तर म्हणजे पूर्वजांपासून जी आलेली व्यवस्था आहे त्याला इथं काय होईल पहा, चॅलेंज देण्यात येईल. मग हे चॅलेंज दिलं गेलं तर आमची व्यवस्था तिथं भंग पावेल किंवा अगदी जे आमची मान्यता आहे देवाबद्दलची ती मान्यता तिथं कुठेतरी रद्द होईल. मग जे सुप्रीम कोर्ट आहे ते आमच्या आमच्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करू नये, आम्ही त्यांच्यामध्ये जात नाही आहे ना, तर अगदीच त्यांनी आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नये असं मंदिर व्यवस्थापनाचं. त्यानंतर केंद्र सरकारचं पण हाच मुद्दा आलेला आहे. मग पहा अगदी आता हा जो मुद्दा आहे किंवा ही अगदी 2018ला तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा महिलांना एंट्री द्या, परंतु पहा 2018मध्ये ना केस वेगळी होती, पण आता ही खूप मोठी केस झालेली आहे. असं का म्हणतोय, कारण पहा आता अगदीच ज्यावेळेस 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला ना की महिलांना पण एंट्री आहे शबरीमाला टेम्पलमध्ये, की लगेच पहा दुसऱ्या दिवशी अन्य पिटिशन पण दाखल झालेले आहेत व सुप्रीम कोर्टासमोर ही याचिका दाखल म्हणजे अगदीच सुनावणीसाठी आहेत, पण अद्याप सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल काही हे केलेलं नाही, निर्णय घेतलेला नाही आहे. तर पहा नवीन कोणत्या याचिका आहेत, तर पहिली याचिका आहे मुस्लिम संबंधात. ओके. मुस्लिम महिलांनी एक याचिका दाखल केली किंवा मस्जिदमध्ये पण आम्हाला एंट्री देण्यात यावी. त्याच्यानंतर दुसरी आहे पहा अग्यारीमध्ये पारसी महिलांना एंट्री देण्यात यावी. व तिसरी आहे बोहरा कम्युनिटीची, बोहरा ज्या समुदायाच्या महिला आहेत त्यांची आहे. मग प्रत्येक समाजातील महिला आता दाद मागायला सुप्रीम कोर्टाकडे जात आहेत. मग यामुळे पहा शबरीमाला टेम्पलमध्ये जे काही होणार आहे किंवा शबरीमाला टेम्पल केसमध्ये जे काही सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल ना त्याचा मोठा इम्पॅक्ट ना अगदी संपूर्ण महिलांवरती नक्की पडणार आहे. म्हणजे अगदी फक्त एका धर्माच्या नजरेतून तुम्ही याला पाहू नका, तर आता हे खूप म्हणजे इलॅबरेटिव्ह पद्धतीने सगळ्या धर्मांवरती याचा नक्की परिणाम होणार आहे. त्यामुळेच पहा सुप्रीम कोर्टामध्ये जे केंद्र सरकार आहे त्यांनी काय म्हटलं की बा तुम्ही यामध्ये ढवळाढवळ करू नका, हे जे व्यवस्था चालू आहे ना या व्यवस्थेला तुम्ही तसंच राहू द्या, यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका असं सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे. पण मग इथं हाच चॅलेंज येत आहे पहा, हे आहे सोशल मोरॅलिटी. ओके. मग सुप्रीम कोर्टाने यामध्ये ढवळाढवळ करावी का नाही, तर हे आहे सोशल मोरॅलिटी. कारण हे समाजाची नैतिकता आहे, कारण हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, परंपरेने चालत आलेलं आहे. यामुळे हे सोशल मोरॅलिटी इथं लागू होणार आहे. व कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी काय, तर आर्टिकल 21, आर्टिकल 14, आर्टिकल 15 ह्यामुळे काय होणार आहे, तर हे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला चॅलेंज आहे. मग आपल्या सुप्रीम कोर्टासमोर आता 2 गोष्टी आलेल्या आहेत पहा, एकीकडे आहे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी व दुसरीकडे आहे पहा सोशल मोरॅलिटी. मग अगदीच पहा आता ह्याला चॅलेंज करण्यासाठी आता नक्कीच सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस BV नागरत्ना यांनी तर म्हटलं आहे की महिलांना पण तिथे एंट्री देणं बंधनकारक आहे. कारण अगदी तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही की या ज्या महिला आहेत या जनक्षम आहेत, यामुळे तुम्ही त्यांना तसं डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. व अगदीच पहा तुम्ही जर चांगल्या विचारांनी जर पाहिलात किंवा म्हणजे मॉडर्न विचारांनी जर पाहिलात तर मेन्स्ट्रुअल सायकल तर ही पवित्र मानली गेली पाहिजे. कारण अन्य गोष्टच नाही आहे. पहा तुम्हाला जर जन्म घ्यायचा असेल तर स्त्रीच्या माध्यमातूनच तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे अगदी मृत्यूसाठी भरपूर दरवाजे उघडे आहेत तुमच्यासाठी, परंतु जन्मासाठी बिलकुल दरवाजे उघडे नाही आहेत. फक्त एकच गोष्ट आहे स्त्री. म्हणजे अगदी आपल्या हिंदू देवतांमध्ये पण जर जन्म घ्यायचा असेल तर अगदीच
माता गरजेचीच आहे. मग असं जर असेल तर तुम्ही कोणत्या बेसिसवर महिलांना तुम्ही दुय्यम स्थान देत आहात किंवा महिलांचं डिस्क्रिमिनेशन तुम्ही कोणत्या बेसिसवर करत आहात. व भारतीय संविधानामध्ये तर असं होऊ शकत नाही ना. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक कोट इथं देण्यात आले पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धार्मिक प्रथांच्या पुनर्विलोकनासाठी संवैधानिक नैतिकता हा ठोस आधार म्हणून कधीही अभिप्रेत नव्हताच. ओके, मग आता असं असेल तर तो सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल, आता हा खूप मोठा इम्पॅक्ट पडणारा आहे पहा. ओके, याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने तर निर्णय घेतलेला आहे की असं महिलांमध्ये आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. पण याच्या पुढे काय, तर आता सुप्रीम कोर्टासमोर एक नक्कीच चॅलेंज आहे. ह्यावेळेस जर निर्णय घेतला तर पहा, फक्त हिंदूंसाठी असं म्हणता येणार नाही, कारण नक्कीच तिथे मुस्लिम महिला येणार आहेत, पारसी महिला येणार आहेत, त्यानंतर बोहरा कम्युनिटीच्या महिला पण तिथं रांगेत उभ्या आहेत. त्यामुळे पहा, सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय हजारो वर्षांवरती इथं नक्कीच इम्पॅक्ट पाडू शकतो. त्यामुळे नक्कीच आपण सबरीमाला टेम्पलचा जो इश्यू आहे त्याकडे असेने पाहत आहोत. मग पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय घेईल. व सुप्रीम कोर्टाने जर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला जर व्हॅलिड ठरवलं ना, तर नक्कीच सोशल मोरॅलिटी इथं कमी होऊ शकते. पण सोशल मोरॅलिटीचा पण इथं काही इश्यू तेवढा जास्त होणार नाही आहे पहा, कारण महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान देणं हे गरजेचंच आहे. व अगदीच पाहताला सोशल मोरॅलिटीमध्ये पण आपण पॉझिटिव्हलीच लिहू शकतो ना. असं तर निगेटिव्ह आपल्याला बोलता येणार नाही किंवा सोशल मोरॅलिटी म्हणजे महिलांना दुय्यम स्थान द्यायचं, तर बिलकुल नाही. कधी ना कधी आपल्याला पहा दोघांना पण एक समानता, म्हणजे पहा आपण फक्त प्रत्येक जागी महिलांना समान आणलेले आहेत असं म्हणून चालणार नाही, तर त्यांना ते दाखवून द्यावं लागेल, प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून द्यावं लागेल. मग प्रत्यक्ष कृतीमधून जर दाखवून द्यायचं म्हटलं तर भारतीय संविधानाचा तुम्ही एकदा हे घ्या, काय म्हणू शकता, आधार घेऊ शकता. व आपलं भारतीय संविधान रूल ऑफ लॉला पुढे नेतं. मग रूल ऑफ लॉ जर आपल्या देशामध्ये एस्टॅब्लिश करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे पहा. तर पाहूयात. व आय थिंक याच्यापूर्वी पण आपण म्हटलं आहे पहा, जे 5 जजेस पूर्वी होते पहा, त्या 5 जजेसमध्ये फक्त एका महिलेने काय केलं, 5 जजेसमध्ये पहा 4 जजेसनी याला पाठिंबा दिला होता व एका जजेसनी याला पाठिंबा न दिलेला होता व त्या फक्त महिला होत्या. ओके, म्हणजे आयरनी आहे हे खूप. मग आता पाहूयात 9 जजेसची बेंच बसलेली आहे. मग यामध्ये कोणता निर्णय येईल, आता लवकरच याचा निर्णय येणार आहे पहा, सुनावणी होईल. सध्याला सुनावणी चालू आहे सबरीमाला टेम्पलबद्दल. जेव्हा निर्णय येईल ना त्यावेळेस परत एकदा यामध्ये डीपली डाईव्ह आपण नक्की करणार आहोत. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. हां, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट, जे PILची मी स्टोरी सांगितली किंवा ॲडव्होकेट पुष्पा कपिला हिंगोराणी यांची जी स्टोरी सांगितली, आता पहा ही स्टोरी सांगण्यामागचं उद्देशच ते होतं पहा की PIL आपल्या भारतीय संविधानात मुळात नव्हतं, बरोबर. पण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला. ओके, PILसाठी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडला. त्याच्यामुळे आज घडीला भरभरून PIL वगैरे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होतात, जसं की नवतोज सिंग प्रकरण, त्यानंतर आत्ताच तुम्हाला एक बातमी दाखवली पहा RSS प्रकरणाबद्दलची, त्यामध्ये पण म्हणजे प्रत्येक जागी आता PIL तिथं जाऊ शकत आहेत. आता हां, अगदी काय होतं पहा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ऐवजी तिथं पॉप्युलॅरिटीसाठी पण काही PIL दाखल करण्यात येतात, पण सुप्रीम कोर्ट वेळोवेळी त्यांना निग्लेक्ट करत असतं. मग अगदी याला PIL हे पण बॅकवर्ड लिंकेजेस आहे. त्याच्यानंतर जर सुप्रीम कोर्टाने किंवा जे जस्टिस भगवती होते त्यांनी जर PILला त्यांनी त्यावेळेस जर नकार दिला असता की बाबा नाही PIL आम्ही चालू देणार नाही, तर पहा आज वर्षानुवर्ष जे PILचं एवढं चांगलं इम्पॅक्ट आपल्या भारतीय संविधानावर झालेलं आहे ते कदाचित होऊ शकलं नसतं. मग ती तशाच पद्धतीने पहा आज घडीला जर सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जर व्हॅलिड ठरवलं तर नक्कीच म्हणजे आगामी काळातील ज्या महिला आहेत किंवा येणाऱ्या पिढीमधील ज्या महिला आहेत त्यांच्यावरती हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण इम्पॅक्ट करेल. फक्त तुम्ही याला फक्त एका धर्माचा इश्यू म्हणून पाहू नका, तर डिस्क्रिमिनेशन या बेसिसवर तुम्ही पहा. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीला व्हॅलिड ठरवणं सुप्रीम कोर्टासाठी गरजेचं आहे. ओके, सोशल मोरॅलिटी पहा आज समाजाचं जे चित्र आहे ना ते कदाचित उद्या बदलू शकतं जर तुम्ही तशा पद्धतीने आपले विचार इम्प्लांट केलात तर. आणि आता पहा फक्त जर तुम्ही सोशल मोरॅलिटीला जर प्रोटेक्ट करण्यासाठी जर तुम्ही तसंच ठेवलात ना तर हे जे विचार आहेत ते तशाच पद्धतीने पुढच्या पिढीवर पण तुम्ही लादवाल, म्हणजे विचार बदलणार नाहीत. पण सुप्रीम कोर्टाने फक्त एक जर स्टँड घेतला ना तर हे कदाचित सोशल मोरॅलिटी जे विचार आहेत ना ते नक्कीच बदलू शकतात व आणेवाली जी पिढी असेल त्यावरती याचे खूप इम्पॅक्ट पडतील. कारण पहा 1979मध्ये PIL संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला होता त्याची इम्पॅक्ट आज घडीला आपण त्याची फळं भोगत आहोत किंवा म्हणजे फळं खात आहोत असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे आपल्या पूर्वजांनी जी कर्म केली होती त्याची फळं आपल्याला भेटत आहेत. मग अगदी आपला पण निर्णय घेणं गरजेचं आहे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा, जेणेकरून आपली जी येणारी पिढी असेल त्यांना ह्याची फळं नक्की मिळतील. आय होप हा इश्यू तुम्हाला समजलेला असेल की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी वर्सेस सोशल मोरॅलिटी काय आहे. पुढल्या वर्षी याबद्दलचा नक्की प्रश्न येऊ शकतो पहा. ओके, म्हणजे मी प्रेडिक्शन केलं आहे व राज्यसेवा पण तशाच पद्धतीने जर जात असेल तर नक्कीच याबद्दल प्रश्न येईल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे चला. नेक्स्ट आहे आशियातील सर्वात मोठा वन्यजीव कॉरिडॉर प्राण्यांसाठी कितपत सुरक्षित. ओके,
तर पहा, दिल्ली ते देहरादून प्रवासाचा कालावधी 6 तासावरून 2.5 तासापर्यंत कमी करणारा 6 पदरी द्रुतगती महामार्ग 12,000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी हा बांधला. मग या महामार्गावरती म्हणजे 213 किलोमीटरचा हा जो महामार्ग आहे त्यापैकी 14 किलोमीटर महामार्गावरती त्यांनी कॉरिडॉर बांधलेला आहे. व हे कॉरिडॉर कसं आहे पहा, एक पूल आहे, अशा पद्धतीने 14 किलोमीटर लांबीचं पूल आहे. मग हे वन्यजीव कॉरिडॉर त्यांनी बांधलेलं आहे, जेणेकरून खालून पहा जे प्राणी आहेत ते जाऊ शकतात. ओके. व यांनी नॉईस तिथे जास्त येऊ नये यासाठी पहा त्यांनी काही विशेष तिथे काळजी पण घेतलेली आहे. यामुळे पहा हत्ती, त्यानंतर कोल्हे हे जे जंगली प्राणी आहेत त्यांना तिथून येण्या जाण्यासाठी आता हे बेटर झालेलं आहे. व ह्यामधून हे जे कॉरिडॉर बांधण्यात आलेलं आहे 14 किलोमीटरचं, कोणत्या नॅशनल पार्कमधून गेला आहे हा प्रश्न UPSC विचारला जाऊ शकते. तर राजाजी व्याघ्र प्रकल्प आणि शिवालिक पर्वतरांगेतून हा व्याघ्र प्रकल्प हा कॉरिडॉर जात आहे. कोणतं? राजाजी व्याघ्र प्रकल्प, राजाजी टायगर रिझर्व. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन. 14 किलोमीटरचा हा वन्यजीव कॉरिडॉर आहे व आशियातील सर्वात मोठा हा वन्यजीव कॉरिडॉर आहे. एवढेच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आणखीन एक आर्टिकल महत्त्वाचा आहे पहा, शेतकरीबद्दलचा आहे, कर्जमाफीची राजकीय अर्थव्यवस्था. ओके. ह्या आर्टिकलला पाहून आपण थांबूयात. तर पहा, यावर्षी किंवा म्हणजे पहा नेक्स्ट इयरला याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2026 आलेलं, म्हणजे यावर्षीच प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर पहा, आता पहिलीच न्यूज आपण पाहिली होती की यावर्षी अल निनो आणि खतं या कारणानिमित्त शेतीवरती नक्की फटका आहे. मग आता जर अशीच सिच्युएशन असेल, म्हणजे पहा वर्षानुवर्ष तशीच सिच्युएशन राहिली आहे की यामध्ये चेंजेस नाही आहेत, कारण आपली जी शेती आहे ती निसर्गावरती अवलंबून आहे. बरोबर. मग पहा, यावर्षी जर अल निनो आलं तर पाऊस कमी पडेल. ओके. मग पाऊस कमी म्हटल्यानंतर शेतीमध्ये पीक पिकणार आहे का? तर बिलकुल नाही. पण शेतकरी पहा, थोडं पण पाऊस पडल्यानंतर पेरणी तर करणार आहेत, ह्यामध्ये काही हे होणार नाही आहे. म्हणजे शाश्वत सत्य एवढंच आहे की शेतकरी पिकं नक्की घेतील, पण त्यांना एकीकडे पाऊस मिळणार नाही, त्यानंतर दुसरीकडे खतं पण मिळणार नाहीत. बरोबर. पण ते उत्पादनासाठी पेरणी मात्र नक्की करणार आहेत. मग पेरणीसाठी पहा त्यांना पैसा म्हणजे खर्च येईल पहा, 50,000 रुपये पेरणीसाठी त्यांना खर्च येणार आहे, असं आपण जेमतेम आकडेवारी लावूयात. बरोबर आहे. कारण पहा, सर्व शेतकरी सुशिक्षित आपल्या देशामध्ये नाही आहेत. डन. त्याच्यानंतर अगदी त्यांनी बातमी जरी वाचलं तर समजणार नाही, मग त्यामुळे त्यांनी पहा अल निनो काय हे माहिती नाही, त्याच्यानंतर खताची व्यवस्था त्यांना माहिती नाही. मग असं कन्सिडर करून जर आपण 50,000 रुपयेचं त्यांनी खर्च केलं शेतीमध्ये, पण त्यांना उत्पन्न किती होणार आहे पहा. अगदीच जर झालं तर उत्पन्न त्यांचं 10,000 रुपये होऊ शकेल पहा. इथे 10,000 त्यांचं उत्पन्न आणि 50,000 त्यांचा पिकवण्याचा खर्च जर झाला तर काय होईल पहा, सांगा तुम्ही. तर नक्कीच पहा, ही घाटात जाणार आहे. 40,000 रुपये त्यांच्यावरती बर्डन येणार आहे. व यावर्षी त्यांच्या मुलीचं लग्न आहे असं आपण कन्सिडर करत आहोत. त्यांच्या मुलीचं लग्न आहे व मुलीच्या लग्नाला जेमतेम खर्च जर म्हटला तर तुम्ही 3 लाख रुपये आपण कन्सिडर करत आहोत. ओके. मिनिमम खर्च मी म्हणत आहे. बरोबर. मग आता पहा, अगोदरच हे 40,000 रुपये काय घाट्यामध्ये आहेत, त्याच्यानंतर 3 लाख रुपये लग्नाचा खर्च जर असं तुम्ही कन्सिडर केलात तर काय होईल पहा, यांच्याकडे उत्पन्न आहे का? तर बिलकुल नाही. मग आता यांनी काय करतील, 3 लाख रुपये तर आपल्याला लागणार आहे त्यावर्षी, म्हणून ते पहिल्यांदा जातील SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये गेले. बँक यांना कर्ज देऊ शकेल का? तर बिलकुल देऊ शकणार नाही. कोलॅटरल कर्ज तुम्हाला मिळू शकत नाही असं ते म्हणतील. व जे 40% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग असते, PSL लेंडिंग, त्यामध्ये पण SBI वगैरे थोडंसं नाखुश असते पहा. जे डिस्ट्रिक्ट बँक असतात ना त्यामधूनच जास्त तुम्हाला, किंवा रिजनल रुरल बँक आहेत आपल्या त्यामधून जास्त शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. बाकी SBI वगैरे जे बडे बँक असतात त्यामधून तुम्हाला जास्त कर्ज मिळू शकत नाही. हे तुम्ही नक्कीच माहिती असेल, किंवा तुम्ही पण रुरल एरियामधून आहात त्यामुळे तुम्हाला पण हे शाश्वत सत्य माहितीच आहे. बरोबर. मग पहा, SBIमधून त्यांना कर्ज मिळणार आहे का? तर बिलकुल मिळणार नाही. मग ते अगदीच पहा, कर्ज नाही मिळाल्यानंतर पहा, किंवा SBI ऐवजी त्यांनी डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये पण गेले, पण 3 लाख रुपये शेतकऱ्यांना तेवढे कर्ज ते मिळू शकतच नाही. मग त्यांना कर्ज मिळत नसल्यानंतर ते कुठं जातील? मग पहा, सावकारकडे जातील. ओके. किंवा जो त्यांचा आरती वगैरे आहे, जिथं ते माल हे करतात म्हणजे मार्केटमध्ये जाऊन विकतात, तिथे ते जातील व त्यांना सांगतील की बाबा असं काम, पैशाची गरज वगैरे आहे, तुम्हाला पैसे दे. बरोबर. मग त्या व्यक्तीने किंवा जो सावकार आहे त्यांनी जर पैसे दिला, ओके, मग तो देतो पहा 10% वगैरे या रकमेवरती तो कर्ज तिथं देतो. आता 10% मी हे कमी सांगितलेलं आहे, पण नक्कीच पहा जास्त पैसे तिथं आकारलं जाईल, व्याजदर तिथे. बरोबर. मग 3 लाख रुपयेवरती 3 लाख प्लस हे वरचे 40,000 म्हणजे 3.5 लाख, किंवा ठीक आहे 40,000 तर आपण ते बाजूलाच ठेवलेले आहेत पहा, पण 3 लाख तरी तो सावकाराकडून कर्ज काढून घेऊन आलेला आहे घरी. मग घरी आल्यानंतर पहा, लग्न वगैरे सर्व काही ठीक झालं, परंतु 1 वर्ष तर इथं झाला,
1 वर्षाचं व्याज वगैरे झाला तर 4 लाख रुपये ते पैसे झालेत. 1 वर्षानंतर पहा या सावकाराचं कर्ज शेतकऱ्यावरती किती झालं, 4 लाख रुपये झालं. डन. मग आता पुढच्या वर्षी पहा, पुढच्या वर्षी पण काही जर म्हणजे अगदी पुढच्या वर्षी नॉर्मल पाऊस वगैरे झाला, सर्व मी मान्य करत आहे. ओके. मग पुढल्या वर्षी परत पेरणीला पहा 50,000 रुपये खर्च आला. 50,000 रुपये खर्चमध्ये पहा त्यांचं उत्पन्न होऊन किती होईल. ओके. होऊन म्हणजे पहा अगदी आज घडीला जर तुम्ही शेतीमधील दुसरी कामं वगैरे जर सर्व काही जर तुम्ही पाहिलात ना, तर अगदी 50,000चा जर तुम्ही हे केला तर अगदीच दुप्पट त्याचा दुसरा जो खर्च वगैरे येतो. मग ते सर्व जाऊन पहा त्याचं उत्पन्न झालं 1.5 लाख रुपये. ओके. आता माझ्यावरती कर्ज किती आहे, 4 लाख रुपये. मग अगदीच पहा 1.5 लाख रुपये झालेलं आहे माझं उत्पन्न. मग 1.5 लाख रुपये उत्पन्न जर झालं तर मी सावकाराकडे गेलं. मग आता माझ्याजवळ आणखीन पैसे राहतच आहेत ना, म्हणजे 4मधून 1.5 गेल्यानंतर किती राहतील पहा, 2.5 लाख रुपये परत कर्ज इथं नक्कीच आहे. बरोबर, 2.5च ना, माझं थोडंसं सिसाट कमी आहे पहा. ओके. तर पहा 2.5 लाख रुपये परत कर्ज आहे. मग दुसऱ्या वर्षी परत 1.5 लाख रुपये. मग हे कर्जाची रक्कम पहा पुढल्या वर्षी किती होणार आहे, 3 लाख रुपये होणार आहे. मग हे कर्जावर कर्ज जे चढत आहे याला काय म्हणतात पहा, कास्केडिंग इफेक्ट म्हणतात. कास्केडिंग म्हणजे एकावरती दुसरं कास्केडिंग इफेक्ट इथं होत आहे. व एका वर्षी जर पावसाने इथं दगा दिला, म्हणजे आता मी नॉर्मल सिच्युएशन आहे म्हणून असं समजावलं तुम्हाला, पण एका वर्षी जर इथं पावसाने जर दगा दिला तर काय होईल पहा, हे 3 लाखाचं जे कर्ज आहे ना ते 4-4.5 लाख रुपये इथपर्यंत जातं. मग अगदी ह्या सिच्युएशनमधून शेतकऱ्याला जर बाहेर काढायचं म्हटलं तर नक्कीच पहा इथे मदत करावी लागते सरकारला. मग त्यामुळेच पहा याच्यापूर्वी मनमोहन सिंग सरकारने किंवा याच्यापूर्वी पहा आपल्याकडे कुठे गेली ते 1987 पासून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. व ते करण्यामागचं कारणच ते आहे पहा, वेळोवेळी तिथे काहीतरी सिच्युएशन आले होते इकॉनॉमिकमध्ये, त्यामुळेच त्यांना मदत करण्यात आली. आता 2008मध्ये ह्याही सिच्युएशन मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मनमोहन सिंग यांनी अगदी केंद्रीय स्तरावरती कर्जमाफी केली होती पहा त्यांनी 50,000 कोटीची. एवढी मोठी त्यांनी कर्जमाफी का केली होती, केंद्र सरकारने कर्जमाफी केलं होतं, म्हणजे राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने कर्जमाफी केलं होतं. ते करण्यामागे त्यांचं एक प्रमुख कारण होतं पहा की 2008मध्ये सबप्राईम क्रायसिस आलं होतं USA व USA सबप्राईम क्रायसिस आल्यानंतर जे शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नव्हता. मग यासाठी मनमोहन सिंग सरकारने तो निर्णय घेतला होता किंवा कर्जमाफी देऊन आपण शेतकऱ्यांना मदत करावी. मग यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला होता. पण आज घडला तुम्ही अगदी पुन्हा पाहिलात, म्हणजे 2008च्या नंतर जर तुम्ही पाहिलात व 2009ला मनमोहन सिंग यांना परत सरकार स्थापनेसाठी त्यांना एक एज मिळाला किंवा त्यांनी शेतकरी कर्जमाफी केली होती. मग याचा यांनी गलत इस्तेमाल करत आहेत. व आज घडला प्रत्येक तुम्ही इलेक्शन जर पाहिलात तर त्यामध्ये काय येत आहेत, शेतकरी कर्जमाफी आम्ही करू असं त्यांनी नाव दिलं आहेत. व 2025 आणि 2026 या किंवा मागच्या इलेक्शनमध्ये पण तोच इश्यू झाला होता. त्यामुळे पहा या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकरी कर्जमाफी करू आम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग यामुळे होत आहे काय पहा, अगदी हे ठीक आहे, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे बेस्ट आहे, मी पण याच्या पॉझिटिव्ह साईडला आहे पहा. परंतु याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठं होत आहे तर अर्थव्यवस्थेवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे. अर्थव्यवस्थे निगेटिव्ह इम्पॅक्ट कसं तर पहा, एखाद्या नॉर्मल वर्षामध्ये जर शेती चांगली झालेली असेल किंवा पीक जर चांगलं आलेलं असेल, ओके, पीक जर चांगलं असेल ना तर त्या वर्षी पण शेतकरी म्हणजे किंवा जे सगळे शेतकरी आहेत ना ते भरू शकतात, त्यांचं उत्पन्न भरपूर झालेलं आहे, तरी पण ते शेतकरी त्यांचं कर्ज भरत नाहीत. का भरत नाहीत तर अगदी त्यांना आशा लागलेली आहे किंवा शेतकरी कर्जमाफी इथं होईल, मग त्यामुळे ते स्वतः कर्ज तिथं भरत नाहीत. हा एक निगेटिव्ह पॉईंट झालेला आहे. त्याच्यानंतर पहा आज घडीला सरकार जे आहे ते बेसिकली शेतकऱ्यांना डायरेक्टली पहा फक्त कर्जमाफीवरच त्यांना फोकस केला आहे, पण त्यांच्या शेतमालाला त्यांनी भाव लावून द्यावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत का तर बिलकुल नाही. जसं अगदी याच्यापूर्वी मी घेतलेला आहे किंवा जर परत तुम्हाला व्हिडिओ पाहिला ना जर भेटला ना तर तो मी तुम्हाला नक्की शेअर करेन, म्हणजे सोयाबीनच्या भावाचं. ओके, 2014मध्ये पण 5,000च होतं, आता पण ते 5,000 राहिलेलं आहे. मग ह्याला कधीतरी वाढवावं लागेल ना. तुम्ही तेलाचे म्हणजे जे रुची गोल्ड तेलाचं पाकिट आहे त्याची जर किंमत 80 रुपयेचं पाहिला तर ते अगदीच 120 ते 130पर्यंत वगैरे नक्की गेलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या तेलाचं तिथं सोयाबीनचं भाव आलेलं का तर बिलकुल नाही. मग असं का होत आहे तर नक्कीच पहा इथे सरकारने पण पावलं उचलणं गरजेची होती, पण ती उचलण्यात आली नाहीत. म्हणजे पूर्वीपासून जे म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला तिथं जास्त भाव लागलेला नाही आहे, परंतु मार्केटमध्ये जर तुम्ही महागाई पाहिलात तर भरपूर वाढलेली आहे. जसं तेलाचं आता आपण पेट्रोलियम पदार्थांचं पाहूयात. पूर्वी 80 रुपये लिटर पेट्रोल नक्की होतं, म्हणजे ज्यावेळेस मी गाडी घेतलं त्यावेळेसची, पण आज घडीला किती आहे 115वरती गेलेलं आहे. मग पहा ना तुम्ही 2 ते 3 वर्षामध्ये हे कितून कुठपर्यंत आलं. पण अगदी ह्याच बेसिसवर तुम्ही इथं पाहिलात का शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव तुम्ही पाहिलात का इथं तर बिलकुल नाही. मग पहा जर
शेतकरी कर्जमाफी जर करायची नाही म्हटलं तर ही जे इलेक्शनमध्ये जे म्हणण्यात येतं ना त्याला एकतर कमी करावं लागेल. म्हणजे सोल्युशन बोलतोय मी. व तुम्ही राज्यसेवेमध्ये पाहिला असाल पहा, इथं उपाय सुचवा म्हणतात ते. ओके, डायरेक्टली ते आता असं बोलत नाहीत तर कल्याणकारी योजनांची माहिती सांगा हे माहिती आपण कुठे गेलं तो एक प्रश्न होता पहा, उपाय स्पष्ट करा म्हणून. हां, स्थान व महत्त्व नाही येतं आय थिंक. अनुभव, हां हे पहा, उपाय सांगा. शेतकरी कर्जमाफी त्याचे उपाय सांगा जर असं म्हटला तर तुम्ही काय म्हणाला आहात. तर शेतकऱ्यांचं जे पीक आहे ना त्याला पहिल्यांदा तिथं काय जास्त भाव तिथं देण्यात यावे. त्यानंतर दुसरं सोल्युशन काय आहे पहा, ही जी सावकारकी पद्धती वगैरे आहे याला अबॉलिश करण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत. पण हे सावकारकीचं जास्त वारं का वाहत आहे तर पहा, बेसिकली आपल्याकडे MSP जास्त दिली जात नाही. ओके, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याकडे आहे MSP, परंतु शासकीय विपणन संस्थांमध्ये आहे, खाजगीमध्ये नाही आहे. मग खाजगीमध्ये का नाही आहे तर नक्कीच पहा आपण त्याच्यासोबत कोलॅबरेट वगैरे तिथे तेवढ्या फार प्रमाणात झालं नाही. आता PDSसाठी अन्नधान्य जे लागतं ते पण केंद्र सरकार प्रोव्हाइड करतं या बेसिसवरून. मग यासाठी आपण काय करावं लागेल, MSPचे जे दरवाजे आहेत ना ती जास्त ओपन करावे लागतील आपल्याला. ओके, म्हणजे अगदी वेळोवेळी किंवा अगदी आज जरी आपल्या MSPवरती आपलं जर शेतमाल विकायचा असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे आहे तसं तिथं. मग ते थोडंसं शेतकरी फ्रेंडली करा ना तिथे आपण. ओके, सरकारी विपणन संस्था ज्या आहेत ना ते शेतकरी फ्रेंडली होणं गरजेचं आहे. मग हा एक सोल्युशन दिला आपण, शेतकरी फ्रेंडली. त्यानंतर तिसरा आहे पहा, अगदी कर्जमाफी न देण्याऐवजी आपण व्याजवरची जी माफी आहे ना ती देऊयात आपण. ओके, म्हणजे जी बँक आहेत व ज्या शेतकऱ्याचं कर्ज पहा, आता 100 रुपये एका शेतकऱ्याने कर्ज काढलं होतं त्यापैकी त्या व्यक्तीने 50 रुपये तिथं कर्ज फेडलेलं आहे. तर मग पहा, आता अगदी 50 रुपये कर्ज फेडलं आहे ना तर तुम्ही त्याचे व्याज त्याची माफी द्या ना, किंवा काही कर्ज व्यवस्थित नक्की द्या. म्हणजे 50 पैकी पहा तिथं 20 रुपयेच तुम्ही भरू शकता असं तुम्ही म्हणू शकता ना. कारण पहा, हे फक्त आपल्या शेतकऱ्यांचं बोलत आहात तुम्ही. बाकी जर मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट जर पाहिलात तर त्यांचं तर कर्ज खूप माफ करण्यात आलेलं आहे, डायरेक्टली तिथं वेव ऑफ केलं जातं. पण ते शेतकऱ्यांचं म्हटलं की पहा, डायरेक्टली तिथं कर्जमाफी अशा पद्धतीने एक योजना दाखवली जाते. परंतु जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर जाऊ द्यात, आता ते थोडंसं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलणं योग्य नाही. पण तो आय होप की तुम्ही समजून गेला असाल. मग अगदी भारत सरकारने किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने पण अगदी शेतकऱ्यांना मदत जर करायची असेल तर ह्या बेसिसवर ते नक्की करू शकतात. व शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन पहा की डायरेक्टली तुम्ही अगदी शेतकरी मागत पण नाही की त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली आम्हाला मदतच करा, पण तुम्ही असे आश्वासनं वगैरे देणं थोडंसं चुकीचं आहे. मग अगदी जे बँक आहेत प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग वगैरे, मग तिथं तरी त्यांना योग्य पद्धतीने तुम्ही कामाला लावा ना. जर असं जर होत नसेल तर मग डायरेक्टली तुम्ही आम्हीच तुमचे सर्व काही आहोत हे दाखवणं तरी बंद करणं काळाची गरज आहे. पहा, आय होप हा आर्टिकल समजला असेल, किंवा मी थोडंसं बोलायचं जे होतं ते थोडंसं थांबवलेलं आहे कारण ते वेगळं जाईल. पण इथं नक्कीच हे सर्व पॉईंट्स इथं ऑलरेडी दिले आहेत. शक्य झालं तर हा आर्टिकल वाचून घ्या. बाकीची उपाययोजना इथं ऑलरेडी आहेत, ते तुम्ही मॅगझिनमध्ये पण मी देईल, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. डन. तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.